सोलापुरात आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद, 4.45 लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी। शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर गुन्हे शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून आंतरजिल्हा पातळीवर सक्रिय असलेला सराईत चोर जेरबंद करण्यात आला आहे। आरोपीकडून तब्बल 15 मोटारसायकली हस्तगत करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे 4,45,000 रुपये आहे। शहरात वारंवार मोटारसायकल चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने यांनी गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांनी विशेष पथक गठीत करून तांत्रिक तपासावर भर देण्याच्या सूचना केल्या। सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोहोच। सदर बझार पोलीस ठाण्यात गुर-न 164/2026 भा-न्या-स 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली। पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी तांत्रिक विश्लेषण केले, तर संदीप जावळे यांनी संशयिताची ओळख पटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। 28 फेब्रुवारी 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने विष्णू घाट परिसरात सापळा रचून नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या इसमाला ताब्यात घेतले। आरोपीची कबुली, 6 जिल्ह्यांत गुन्हे। ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव सचिन अंकुश कात्रे, वय 40, मूळरा मसोबाची वाडी ता वाशी, जिल्हा धाराशिव, सध्या अंबिका चौक, बीड असे सांगितले। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने सखोल चौकशीत हुतात्मा स्मृती मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। यापुढील तपासात त्याने मागील 6 महिन्यात अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातून एकूण 14 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्या सर्व गाड्या पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आल्या आहेत। विविध पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड। सदर बझार, बिजापूर नाका सोलापूर शहर, कोतवाली आणि शेवगाव अहिल्यानगर, बीड ग्रामीण, गेवराई, कळंब धाराशिव, औसा लातूर, कदीम जालना आदी पोलीस ठाण्यांतील गुन्हे या कारवाईत उघडकीस आले आहेत। BNS कलम 303(2) व 305(b) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे। गुन्हे शाखेची संघटित कामगिरी। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्यासह संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, सागर मुटकुळे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी बजावली। सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात सातत्यपूर्ण नेहमीच आम्ही तपास करून गुन्हे ओळखीस आणतो। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे येथे घडलेला मोटारसायकलचा गुन्हा नोंद क्रमांक 164/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या टीममधील API खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटारसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे, मूळ राहणार धाराशिव मधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर, बीड यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 मोटारसायकल गुन्हे, बीड जिल्ह्यातील 3, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1 आणि जालना जिल्ह्यातील 2, धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून अजून एक अननोन मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे। असे एकूण 15 मोटारसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 4,45,000 किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी कळवण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री एम राजकुमार, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर अश्विनी पाटील, त्याच्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील API खेडकर व त्यांच्या टीमने केलेली आहे।